हेलो 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 चेक हेलो 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 चेक हेलो 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 आवाज सर्वांना येते का मित्रांनो? अगदी कानाकोपऱ्यात जर येत नसेल अगदी शेवटच्या टोकापर्यंत जर आवाज पोहोचत नसेल तर निश्चित सांगा. उगाच कार्यक्रमात व्यक्ती नको म्हणून मित्रांनो राजाला थोडासा आवाज वाढवा पाहिजे. आणि म्हणून माझे मित्र आदरणीय सन्माननीय हॉलवाले आपणास एक विनंती आहे की पहिला लाईटिंग सगळा चालू करून टाका. आणि म्हणून माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर विकासजी दांगोरे शाहिराला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपला प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन द्यायचे. माझा देखील विषय त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. करायची का सुरुवात? गणपती बाप्पा मला लावलाची बगुळानी वड राजमी पाखरू पडल्यावानी नाड तिन मला लावलाची बगुळानी वड राजमी पाखरू पडल्यावानी नाड लखाबाई माऊली वेळोवेळी धावली आहुती लखाबाई माऊली वेळोवेळी धावली जशी वासराची कशी मी आणि माझी लखाबाई मी आणि माझी लखाबाई विनोदी हा कॉम्पिटिशनचा कॉमेडी होतोय म्हणायचं आहे काय लक्षात आलं. तुझी मनरसी काही लागते एवढं जाऊ कसं मी तुझ्या नजरेच्या तुझी मनरसी का आज लागते एवढं जाऊ कसं मी तुझ्या नजरेच्या तुझ माझी माऊली दिली तुझ सावली अरे तुझ माझी माऊली दिली तुझ सावली जणू त्या दुधावरची जणू त्या दुधावरची तुझ माझी बाई माय माझी माय तुझ माझी बाई माय
शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना निवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानवितू सरसेनापती अखंड महाराष्ट्रात राहण्यावा हिंदुदय सम्राट स्वच्छ बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालकहार आई मुंबादेवीला निवार वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक प्राणिमित्र ग्रुप मुंबई यांच्या सौजन्याने कलिगी आणि तुला असा नाकाचा त्यांची सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलिगीवाले श्री झोलाई गोपेश्री नाच मंडळ तसेच कलिगी तुला समाजोन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी विविध शाखा सुखकाय निमित्त अडूर जोहकर यांच्या वतीनं समजलेल्या माझ्या तमाम मायबापाची प्रेक्षकांना शाहीर मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो खास करून सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून आयोजकांचे आभार मानतो जे माझे बंधू आहेत प्राणिमित्र ग्रुप मुंबई सुरेशदा गोरे अशोकदादा जोशी संतोषदा बापरनेकर संदेशदा मांडवकर आणि त्यांची संपूर्ण सहकारी मित्र जे बच्ची त्यांची मंडळी आहे यांना मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः लाख लाख त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतोय आजचा या रंगमंचावरचा माझा हा चौथा प्रयोग आणि चौथाही प्रयोग तुम्ही सर्वांनी हौसफुल करून दाखवला याबद्दल आपले सर्वांचे मित्रांनो आभार मानतो. आणि मित्रांनो हा शाहीर या प्रतिस्पर्धी शाहिरांमुळे मोठा झाला आहे नाहीतर हा शाहीर तुमच्या पायाची धूळ आहे आणि बरेपर्यंत तुमच्या पायाची धूळ जाणार त्याच्यामुळे जे प्रेम दाखवताय हे प्रेम मित्रांनो आम्ही सदोदित या कलाकाराच्या पाठीवरती तुमचं असंच राहू दे आणि म्हणून या सर्वांचे आभार मानतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो बरेचशी मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याच्यामध्ये मला ज्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने या कार्यक्रम पुढे घेऊन जातोय ते संगीताला मला साथ करतात ढोलकीपट्टू माझ्या नागेश क्रीडवकर ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन क्रीडवकर बँजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देऊळकर त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांच्या परिचयाचे आहेत त्यांचा या वर्षीचा गण देखील अगदी मित्रांनो आपण उदयाला जागा दिलेली आहे पंकजदादा काकाडे मला कीबोर्डला साथ देत आहे त्याचप्रमाणे ॲक्टिव्हमेंट मला साथ देते माझा भाऊ काकाडे शैली मंडळ माझा भाऊ रोहित जाधव मित्रांनो अगदी संपूर्ण कोकणाला जिथे जिथे आमचा कार्यक्रम होतो तिथपर्यंत आम्हाला सुखरूपपणे नेण्यासाठी आणण्याचं काम करतात माझे बंधू आमचे गाडी मंडळ आमचे रुपेश गोरे यांना या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करताय माझ्या कोकणातील दापोली गावचे सुपुत्र राजदादा पाडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना आमचा वैभव दादा या सर्वांना शाहीरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो या शक्ती जिल्ह्यातील 8 शाहीर वर्ग आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यामध्ये आज खास करून नाव म्हणजे करावं असं वाटतो शक्ती जिल्ह्यातील एक बेताज भाषा ज्यांनी रंगबाजी ही काय असेल हे संपूर्ण कोकणाला दाखवून दिलं आणि आज वेळात वेळ काढून माझी गुरुमाऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे आदरणीय विजयजी कुर्लेकर माऊली आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि खास गावावरून आलेले माझे बंधू दोन्हीमध्ये शाहीर गोविंददादा जोशी देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि दोन्हीमध्ये शाहीर संतोषदा कोल्हापुरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मला गुरुसमोर असणारे वंश वस्ताद सन्माननीय यंत्रदादा नागोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी शाहीर वेदांत जाधव शाहीर कमलेश शिकवण शाहीर ओंकार राजेकर शाहीर जितेश शिकवण शाहीर विनायकदादा रेवाडे ही संपूर्ण आजची शिष्य मंडळी माझ्या आज मला माझ्या भूमीमध्ये बसलेली आहे मला कोरोनाचा साथ देतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मित्र परिवार आमचा अमोल भाईक असेल दत्तमेशदा कनेरे असतील आमचा पंचमेश सावंत असेल बत्रीशदा भाईक असतील अक्षरदादा वेळवणकर असतील आमचा
या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि ज्यांचा अतोनात माझ्यावरती प्रेम आहे असे सुधींद्रदा डाबर, ज्यांच्या माध्यमातून गोल विक्रम प्रयोग या मंचावरती आपण हाऊस सुरू केले. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळातील उपस्थित आहेत, तर ज्याला देखील मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो, आज ज्यांच्यामुळे आज या 4 भिंतींच्या आतमध्ये फक्त कार्यक्रम बघण्याला मजा वाटते, पण संपूर्ण कोकणात जे आपल्या माध्यमातून, आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जो हा कार्यक्रम आम्ही घराघरात लोकांपर्यंत पोहोचवला, ते संपूर्ण माझ्या कोकणातील युट्यूबर्स याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तुम्हाला सर्वांना मित्रांनो शाकीर मानाचा मुजरा करतो. आणि आता रीती रिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता राहिलं हे लाडाचं आहे ना, लाडकं जोडकं माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी बायको आहे, ज्यांची मी पार्वती आहे, जे माझ्या शंकर आहे, आदरणीय पुणेवाले नामवंत शाहीर विकासजी नागोरे बुवा यांनी या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून उगाच डिस्टर्ब करू नका, म्हणून आधीच सांगतोय, खुर्ची टाकून ठेवा, इथं पायाखाली कागद द्या, मुलांच्या खुर्ची द्या आणि असा बघायला सांगा. आपण उगाच नंतर गडबड नको, मग त्यांच्या सहकार्याने पण वाईट वाटतो, समजा बुवा आम्हालाच बोलतो. पण असं मी थोडं काय नाही, बुवांचे संपूर्ण संच आणि बुवांचे सहकारी आहेत, तर सर्वांना या ठिकाणी शाकीर मानाचा मुजरा करतो. आणि आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई तुम्ही बद्दल करून रंगदेवतेला तिवार अभिवादन करून प्रथमरीला तुम्हा सर्वांच्या साक्षीने सुरुवात करतोय. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहीरांना मुलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि प्रथमरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणून ज्या गुरुरायानं जी बुद्धी दिली, ती सेवा करण्याची संधी दिली, जे घडवलं त्या गुरुरायाच्या चरणावरती माझी या ठिकाणी स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्षात आलं. मनोभावाने सप्त सुराने
त्यांच्या ज्ञानाचा सदैव त्यांच्या ज्ञानाचा दासी म्हणून विचारा मग त्यांच्या कृपा आशीर्वाद गीत गाताना देह आज ही गुरुवाणी दिली आज या रंगभूमीवरती अगदी बिंदासपणे निर्भीडपणे उभं राहण्याची ताकद दिली ही समज तुझ्या चटामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय वा सगळ्यांना सांगतोय अगदी सुरुवातीपासून सगळं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोना पण सांगतोय कुणाच्या कानात दुखू नका स्वतः इथं या आणि शब्दाने शब्द माझा बोवा तुमच्या चोपडीवर लिहून घ्या म्हणून श्रवण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही तुले हे गुरुराया या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही तुले या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले या कंठात गायनाचे कंठात गायनाचे सूरही तुम्ही दिले द्वार गुरुराया केले तुम्ही खुले द्वार गुरुराया केले तुम्ही खुले या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले कंठा
भावे तुम्ही भावे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया।
कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे घटनाम कवी अमोलदादा भोवाकरकर, कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई, अंकुशदादा शिंदे मतदार आणि स्वराताई हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचे घटनाम कवी अमोलदादा गोहाकरकर दादा देखील आजच्या या गर्दीमध्ये व्याज वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बक्षीस मित्रांनो आलेले आहेत. अशोकदादा सुतार दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. तसेच आज व्याज वेळ काढून माझी गुरु माऊली आदरणीय शाहीर विजयजी गोडेकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशीदादा गोवांडकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं 72 मित्रांनो पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. आता श्रवण मित्रांनो झालेला आहे, बरोबर आहे ना? झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? वाजवा वाजवा. मी असा म्हणतच नाही हो, आल्यावर तांद्या वाजवायच्या, शिट्या वाजवायच्या, तेवढ्या मित्रांनो निश्चित वाजवा. कारण एक अभिमान आहे की प्रत्येक शाहिराला दाद देणं हे माझ्या रसिक राजाचं काम आहे. आणि म्हणून परवाच मित्रांनो 15 तारखेला आमचा कार्यक्रम झाला. हे मागचा विषय काढायची गरज आज काही नव्हती, पण गाडी सांगत नाही दादा काय म्हणाला, टोकाची म्हणतात गाणी घेऊन या. टोकाची, अरे टोकाची गाणी राजेश तुम्हाला सांगायची वेळ आले म्हणजे नाकापेक्षा मोती तुम्हाला जड होतोय का? सांभाळून ठेवा म्हणून सांगतोय. लांडोऱ्यानो सांभाळून ठेवा म्हणून सांगतोय. गाणी टोकाची आणा नाही तर भोकाची आणा. ते बोलले परवा मान वर करून जाऊन दाखवा म्हणून. एकाच्याच नाही सगळ्यांच्या मानव पाय देऊन ताट मध्ये बाहेर पडत म्हणून सांगतोय. म्हणून सांगतोय तुम्ही मोठाच आहोत माझ्यापेक्षा वयानं, बुद्धीनं, ज्ञानानं तुमचा सगळाच मोठा आहे बुवा, बरोबर आहे ना? मग राजेश बुवा अजून शिकतोय, बरोबर आहे ना? आज तुम्ही एमपीएससी केलेला माणूस आहे, राजेश बुवा शिकतोय, मग त्याला सांभाळून घ्या. काय टोकाची आणि भोकाची काय हे मी रडायला लागलं, टोकाची गाणी आणा म्हणतात. म्हणून आज बुवा तुम्हाला घेणार आणि थोडासा पडसा जाता जाता सगळ्यांना देणार. वाटून का अटक मटक चौली चटक भावकीत कंगाल नको, थोडासा सगळ्यांनी खा आणि उरला तर जाताना आम्हाला पण थोडासा द्या. शिरा राहिला तर आम्हाला पण द्या. आणि म्हणून मित्रांनो गण गातोय बोल पण सांगताय मित्रांनो असं का बोलायला लागतं माहितीये? असं का लागतं बोलायला? हे बाजीराव पेशवा आहेत, हे बाजीराव आहे, हे बसणार आत खोलीच्या आत. आज आमचा कॉलम घे त्याला पण मानाचा मुजरा करतो. हे बसणार खोलीच्या आत, आता त्यांना माझा खुर्ची द्या. मग होतं कसं माहितीये मित्रांनो? मी बोलतो एक, बरोबर आहे ना? मी बोलतो एक, पण ह्या मुलांना ऐकायला जातो भरताच काय मग गैरसमज होतो, बरोबर आहे ना? मग मनाची साल म्हणजे जाऊन येतात ते. म्हणून तुम्ही परवा बोलतो मग ते काय होतं माहितीये? मग ते बाकीच्याला त्रास देतात. असा लिहून मी सांगतोय असा लिहून. म्हणजे उगाच आपलं गैरसमज होण्यापेक्षा स्वतः बसा व काय बोलतो ते शब्द तुम्ही लिहून घ्या. त्यांच्या कानात फुकून कशाला त्रास करता व्हाय? म्हणून मित्रांनो विषय आता आहे घराचा. त्यांचे बरं बुवा आजपासून तुमच्या घराचा भांडवल करणार नाही अजिबात. माझ्यासोबत गाडीला गण आणि मला पण स्वाभिमान आहे, माझ्यासोबतच गाता गण तेवढेच फेमस होतात आहे का? आज पण सांगतोय माझा पाय गुण चांगला आहे. जर पांढऱ्या पायाचा हात बोललं तर मग मी शब्द सगळं मुळात मला सोडलेला आहे. कुठल्या कलरची चोच आहे तुम्ही आल्यावर सांगा मला. आणि म्हणून मित्रांनो विषय गाण्याचा आगळा वेगळा आहे आजचा विषय.
कोणी त्यांच्या आईला बोललं होतं, विचार हा किती आहे आगरीत नाही नाही त्यांचा पण विषय आजचा आहे बघा. आज माझा प्रत्येक कोकणी माणूस, आज तारीख आहे 27, बरोबर आहे ना? आजची तारीख किती आहे? 27. अरे तुम्ही बाकी काय बोलत नाही, पण चेंगल्या बोलल्या कसा वाटता बरं? मग म्हणून सांगतो तुम्हाला, आजची तारीख आहे 27. आजपासून लांडोऱ्यानो दिवस मोजा, बरोबर 1 महिन्यानं या विश्वाचा पालन करता येतं प्रत्येकाच्या घरात. आजपासून 1 महिन्यानं बरोबर दिवस मोजा. नुसतं बाहेर ढोलका काढत बसू नका, दिवस मोजा. म्हणून सगळ्यांच्या मनात ती आज आहे, बरोबर आहे ना? यंदा बाप्पासाठी डेकोरेशन कसं करू, बाप्पाची मूर्ती कशी सजवायला सांगू, घराला रंगरंगोटी कशी करू. पण आज माझा हा कोकणातला चाकरमानी कामानिमित्तानं मुंबई शहरामध्ये राहतोय. गावाला आई आहे, बरोबर आहे ना? ज्यावेळेस मूर्ती बाप्पाची घरात येते, औषण करण्याचा मान घराच्या लक्ष्मीला आहे, बरोबर आहे ना? मग त्या लाडक्या बाप्पाची ओढ त्या घरातल्या लक्ष्मीला, त्या आईला कशी लागले बुवा. आज चोपडी तुमच्या आणि सगळ्यांचे रोड याबद्दल म्हणतोय. गाणगावे मित्रांनो, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. चतुर्थीच्या सणाला मग तुझ्या आगमनाची ओढ लागली देवा, आणि या तुझ्या साऱ्या भक्त जना हीच व्यथा सांगतो गणेश, आणि हीच व्यथा सांगतो गणेश आज या सभारणाला. मग आपण झाले भक्त सारे, अरे बाप्पा त्या तुझ्या दर्शनाला. आणि म्हणून गावाकडं माझा कोकणी माणूस प्रत्येकाचे रिझर्वेशन झालेले असणार आहेत मित्रांनो. पण घरातली लक्ष्मी काय म्हणते, की आई काय म्हणते, तिच्या मनात ती उत्सुकता ती सांगते आपल्या लेकाला, आपल्या परिवाराला. म्हणून म्हणायचं आहे, अहो बहरून आली अंगणातली, ऐका, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई. आई सांगते माझ्या अंगण फुलाने मी सजवलंय, त्या जाईला बघायला आलाय, त्या जास्वंदीला बघायला आलाय. म्हणून म्हणायचं, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई, मग जपून ठेवली तिने गणराया तुझ्या पूजेच्या पायी. या जास्वंदीला बघायला आला, त्या माऊलीनं जपून ठेवले तुझ्या आगमनासाठी, तुझ्या पूजेसाठी. म्हणून म्हणतोय की बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई, मग जपून ठेवली तिने गणराया आणि तुझ्या पूजेच्या पायी. मग तिचा लेख तुला काय सांगतोय, आई माझी तुझ्या वाटेकडे बोलायला बसलीये, मग तू लवकर, अरे तू येण्याची करीना घाई. बाप्पा, अरे तू येण्याची करीना घाई, ती वाट बघते माझी आई. अरे तू येण्याची करीना घाई, वाट बघते माझी आई. 1 2 3 4
आली अंगणातली भगवती अनजाई, गाऊन आली अंगणातली भगवती अनजाई, सपून ठेवली गणराया तुझ्या पूजेच्या बाई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई. मधल्या दुर्वा तुळशीला साधे भक्ती रोज, नका कोप तू लवकर येतील आपले ते गणराज, माझी माऊली सकाळी तुळशीला पाणी घालताना त्या तुळशीला गंगे तुळशी माई आता कोण जाऊ नकोस, या विश्वाचा पालन करता येतो म्हणून कोणायचं नाही, त्याच्या पूजेसाठी त्याच्या पायावरती तुला जायचं म्हणून म्हणतोय. तुळशीला साधे भक्ती रोज, नका कोप तू लवकर येते आपले ते गणराज, आपले ते गणराज, आपले ते गणराज. शोधत येईल तुला गणेशा लाड किती गवराई, शोधत येईल तुला गणेशा लाड किती गवराई, सपून ठेवली तिने गणराया तुझ्या पूजेच्या बाई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी मोदकासाठी तांदळातले दळण ठेवले काढून, शिर्डीवरती तीर्थसारया दिदेशीने मला लाडून, वेळ लागले तिला तुझे रे रोजच गीत निघाली, वेळ लागले तिचे तुला रे ही रोजच गीत निघाली, जपून ठेवली तिने गणराया तुझे चार पाणी, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई. बाहुरमाई अंगणातली भगवती अनजाई, बाहुरमाई अंगणातली भगवती अनजाई, सपून ठेवली तिने गणराया तुझ्या पूजेच्या बाई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई, तू येण्याची करणार भाई वाट बघते माझी आई. अरे तू येण्याची करणार भाई हे बाप्पा अरे वाट बघते माझी आई. आणि म्हणून वेळ पण तुला वाढत चाललाय आणि मी मित्रांनो वेळेला महत्व देणारा माणूस आहे, म्हणून आयोजकांना देखील एक मला सांगणं आहे, निश्चित अजून किती मिनिटं असेल तर मला सांगा, कारण हा पण अजून किती मिनिटं बाकी आहेत थोडं फक्त सांगा, तेवढ्या वेळातच वारी संपवणार, एक मिनिट पुढे जाणार नाही. आणि म्हणून मित्रांनो स्तवन आणि गण झालेला आहे, बरोबर आहे ना. आता म्हणतात कार्यक्रमाची खरी मजा ही गवलनी बसणं असते, बरोबर ना, बरोबर ना, बरोबर ना. आठवण पटक हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊ नका. 15 मिनिटं संपवली, 15 मिनिटात बस, थँक्यू सो मच. आणि म्हणून बघा मित्रांनो गवळण
शाहिराला बरोबर एक विषय दिला आणि आजही अगदी मला पण बघायचंच आहे टोकाची गाणी माझं काय धमकी देतात बुवा असं धमकी देणार लय घेतात पण मी काय तेवढा मोठा बुवा मी आपला स्वतःच आहे बरोबर आहे ना मी तेवढा आहे स्वतःच आहे मी शिकतोय पण तुम्हाला टोकाची गाणी गायची वेळ राजेश मोहरती आली बरोबर आहे ना आता मी मगाशीच बोललोय मोठी कुठंतरी थोडासा चढ जातोय तो आता ते म्हणतात भागाला भाग आहे ना भागाला भाग आज तुम्ही गोवा द्याच आणि तुम्हाला आज देणं गरजेचंच आहे द्यावाच लागल इकडनं वाकून टकून बघू नका गोवाला सांगा असा बोलला असा सांगा त्यांना आणि म्हणून मित्रांनो गोवाला पण मला सांगाय गोवा माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडं अगदी तुमचं कान इकडे लावून ठेवा कॉलमच्या कानात ठोका अरे काय बोलतोय जाऊन बघ मग ते सांगतील असा बोललाय तू लिहून घे दोघांनी पण लिहा चांगलं लिहा बुवा माझे शब्दांनी शब्द ऐका माझ्या मायमौल्य आहेत मित्रांनो अगदी गोड मजेशीर गमतीचा विषय या ठिकाणी आलेला आहे म्हणायचं आहे काय लक्ष असावं सारे तुझे लबाड साथी बरोबर आहे ना गोवा तुमच्या साथीदारांना बोललं भगवान श्रीकृष्णाचे आणि आहेत गाना तुझे सारे लबाड साथी मग विसरून गेले तुझा तुझी अरे जीवा भावाची नाती चोरी करून आले हरामी अहो चोरी करून आले हरामी ते मध्या घराती मग तुझ्याच घरात जाऊन खाण्यानी अरे बघते केलं अशा घटनेमध्ये खास माझ्याकडून आमचे उमेश पटेल त्या माऊली घटनेमध्ये उपस्थित आहेत बाळासाहेब बसला करतो ऐका विषय मित्रांनो असा आहे राधा म्हणते कानाला की काना अरे तू आम्हाला गवळी ना वाटेत अगदी जाता येता अडवतोस बरोबर आहे ना पण तुझ्या घरात काही दही दुधाची कमीच नाही आहे 9 लाख गाई गुरांचा मालक तू जे विश्व निर्माण केलं आहे त्या नंद राजानं अगदी 9 लाख गाई गुरांचा तू मालक आहेस मग तुला आमच्या दुधाची गरजच काय आहे बरोबर आहे ना बरं जर तू आम्हाला गवळीना वाटेत अडवतोय आमच्या माठाचा दही दूध खातोयस ना पण तुझ्या घरात तर काय ढेरच भरलेला आहे बरोबर ना मित्रांनो बरोबर ना मग तुझ्या घरात ना डेरावरती जातायत कुठं ते पितय कोण एवढाच हुआ माझा गवडीचा विषय बुवा जिवारी लावून घेऊ नका येताना सोबत बिबीची गोडी घेऊन या हम आणि तावचे भड डिस्काउंट टाकेन अशा म्हणून तुम्हाला सांगतोय हा प्रेमाने बोलतोय प्रेमाने घ्या नाही तर म्हणताय असली अवदसा तुम्हाला लाज वाटली पाहिजे म्हणतात असली अवदसा ठेवल तो बरोबर आहे ना अवदसा हा शब्द बुवा मग आता जिच्यासोबत आयुष्यभर संसार करताय तिच्या कोणी जन्म घेतात त्या कोण बरोबर ना माऊली मग त्या कोण अवदसा नाही बुवा शब्द दुसरा वापरा कारण तो शब्द तुम्हाला पण लागू पडतोय बुवा म्हणून म्हणायचं ऐका मी गवळीचा विषय अरे जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून दादा काय म्हणते कानाला काना अरे मी जाता बाजारी तू रोज हरी अरे मला ठेवतो का थांबून दादा म्हणते मला थांबून ठेवतेस ना दादा त्याला काय म्हणते अरे तुझ्या घरात लगेर बरोबर आहे ना तुझ्या घरात लगेर बघून पितो या दाबून बरोबर ना दादा काय म्हणते मला थांबून ठेवतोस ना मग तुझ्या घरात ना अगदी दाबून चपून म्हणजे दाबून म्हणजे पोट भरून जर तू मला अडवून जर माझ्या माठाचा दही दोन्ही खातोय तर तुझ्या घरात ना दाबून म्हणजे पोट भरून कोण पितोय तो जाऊन तू बघ आता दाबून बघ नाही तर चपून बघ तुझा आपला तू बघ मला माझ्या वाटेला जाऊ दे एवढा जो विषय म्हणून म्हणते जाता बाजारी तू सवारी जाता बाजारी तू सवारी मला ठेवतो का थांबून तुझ्या घरात
गोड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून सवारी तू सवारी सवारी तू सवारी मला ठेवतो का सांगून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून तुझ्या घरात आहे ना फुकटचं खायचं नाही तुझ्या घरात कोण मजा मागतंय हे जाऊन बघ आता जे तुझं सोबत आहे तुझं सोबत ते त्याचं मजा करतात काय बघ म्हणतोय तुझ्या मारतोय मजा तुझ्या मारतोय मजा तू बघताना नाव तुझ्या मारतोय मजा तू बघताना नाव तुझ्या घरात गेलं बापड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं बापड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून सवारी तू सवारी सवारी तू सवारी मला ठेवतो का सांगून सवारी तू सवारी मला ठेवतो का सांगून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून तुझ्या घरात गेलं मग गोड पितो या दाबून वेळा आपण मित्रांनो बरोबर एका खंडाची नोंदणी आहे अजून एक विषय झाला आणि बारी या ठिकाणी संपवला म्हणून बघा कलगीधर उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही भविष्याही एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा आणि मला वाटतं आता जवळजवळ माझ्या कोकणातल्या प्रत्येक रसिक राजाला हा माझा विषय तोंडपाठ झालेला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर नेहमीप्रमाणे खाली टीप आहे नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे बुवा जर मी तुम्हाला मागेही म्हटलंय आणि सारखा तुम्हाला सांगत आलोय हे म्हणतात किंचालेश्वर तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 सुरांचा म्हणतात आणि सगळ्या युट्यूब वाल्यांना मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की माझ्या नावापुढं जो एक शब्द कटाप केला त्यासाठी खरंच तुमचे आभार मानतो आणि म्हणून अजून सुद्धा जर कोण काय लावत असतील सप्तशिवांचा भाषा तर ते कृपया कोणी लावू नका ही माझी सर्वांना अजून देखील विनंती आहे कोणीच लावायचं नाही कोणीही लावायचं नाही म्हणून मला परवा पण सांगितलंय 7.5 म्हणतात तुमच्या आयुष्यातली 7.5 फक्त आता राजाची बुवा राहिलेली आहे बुवा आणि म्हणून ती 7.5 जर एका शिरली तर बुवा कुठला बाहेर पडेल त्याचा अंदाज तुम्हाला पण लागायचा नाही म्हणून म्हणले मित्र बघा जो विषय आहे ते नारदपुढे सोडून मला उत्तर अपेक्षित आहे निश्चित तुमच्याकडे मी तुम्हाला परवाही म्हटलंय मला ग्रंथ अनुभव नका पण माझ्या विषयाच्या अगदी जरी जवळ पोहोचला तरी तुमचं उत्तर मान्य करणार बुवा आणि म्हणून शेवटचा विषय गातोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून म्हणायचं अभुलय दिवसाचा विषय माझा बघा बुवा अभुलय दिवसाचा विषय माझा तुम्हा बसवलेला आहे की बरे दिवस मोहम्मदी विषय दिलाय म्हणतात आता म्हणतात मान्य करा गुडघे टेकले त्यांनी पण म्हणतोय आरलय दिवसाचा विषय माझा तुम्हा बसवलेला आहे की अहो बुवा लांडोरे बुवा कुठं आहे मागं बसलंय ओ लांडोरे बुवा बघा वेड्या करू नको अशी माहिती काय ठोकाय बघा अरे वेड्या करू नको अशी माहिती
बरोबर आहे ना? म्हणजे ते वाजवणाऱ्यांना पण सांगतात, अरे तुम्ही कुठं वाजवायचं तिथं वाजवा, मी आपला मग 7:30 सुरू. त्याला तालाचा आणि सुराचा पता नाही, तो बुवा दुसऱ्यांना तालसूर शिकवतो. म्हणून म्हणतोय वेड्या करू नको अशी गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. थोडी तरी ठेवा लाज मर्यादा अब्रू, थोडी तरी ठेवा. त्याला बरोबर सांगितलं आहे, जे दिसतंय तिथं हात लावणार नका, दिसत नाही तिथं पण शाप घालून टाकेल. म्हणून म्हणतोय वेड्यासारखी करू नको गायकी, वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. दिवसाचा विषय माझा तुझ्यावर सोडले का गायकी, दिवसाचा विषय माझा तुझ्यावर सोडले का गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. नाव आहे बुवा तुझं मोठं, पण होते आपली भेट. होते आपली भेट, पण होते आपली भेट. कारण आपल्या तुम्ही वडील उत्तराची बघितली वाट. उत्तराची बघितली वाट, उत्तराची बघितली वाट. या ग्रंथाची मोविल नाटक सांगाव पैकीच्या पैकी, या ग्रंथाची मोविल नाटक सांगाव पैकीच्या पैकी. वेड करू नको अशी गायकी, वेड करू नको अशी गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड करू नको अशी गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. गेल्या दिवसाचा विषय माझा तुम्हाला सोडले का गायकी, दिवसाचा विषय माझा तुम्हाला सोडले का गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, थोडी जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. वेड्या करू नको अशी गायकी, जरा जपून ठेव तुझी गायकी. दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम सपोर्ट प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. शाहिराला देखील